मातोश्री दगडूबाई गुटे प्रतिष्ठान गंगाखेड आयोजित संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याचं उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी युवराज डाबकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे, नगर परिषद मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किसनराव भोसले, शिवाजीराव निरगुडे, प्रल्हादराव मुरकुटे, सतीश घोबाळे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, हनुमंत मुंडे व रोजगार मेळाव्याचे आयोजक सुनील गुटे यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे म्हणाले, स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी मला राजकारणात आणले, पण काही कालावधीतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला। यावेळी मी पूर्ण खचून गेलो होतो। तेव्हा मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाशा पटेल यांनी सांगितले की गोपीनाथराव मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की तुम्हाला राजकारणात यायचं आहे, त्यामुळे आता आपण खचून न जाता गोपीनाथराव मुंडे यांच्या शब्दाखातर राजकारणात प्रवेश करावा असा आग्रह केला। त्यामुळे मी 2014 पासून राजकीय जीवनाला सुरुवात केली। यावेळी उपविभागीय अधिकारी युवराज डाबकर, पोलीस अधिकारी डॉक्टर दीपक टिपरसे, ॲडव्होकेट सय्यद अकबर, किसनराव भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी मोठ्या संख्येने युवक युवती रोजगार मेळाव्यात उपस्थित होते। न्यूज लोकनायकसाठी गुणवंत कांबळे, गंगाखेड। मला माहितच आहे, मागच्या वर्षी आपण पहिल्यांदा हा प्रयोग केला होता आणि जवळजवळ 1100 लोकांना आपण अपॉइंटमेंट लेटर्स देऊन त्यांना आपण नोकरीची संधी उपलब्ध करून दिली होती। आता त्या नोकरीचं सोनं खूप लोकांनी केलं। आजही औरंगाबाद, पुणे, नगर या सगळ्या भागी खूप लोक नोकरी करतायत, आम्हाला संपर्कात असतात। काही लोकांचे प्रमोशन झाले, काही लोक दुसऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा अनुभव घेऊन चांगल्या पगारीवर गेलेले आहेत। मला सगळ्यांचा एकच संदेश आहे की भैया, तुम्ही मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेत असताना सगळ्यांना प्रोत्साहन देऊन जॉईन करून घेण्यासाठी फक्त त्यांना मार्गदर्शन जास्तीत जास्त करा। कारण आम्हाला पण 6 महिने सुरुवातीला खूप त्रास झाला, कोणाला 4 महिने त्रास झाला, खाण्याची सोय, राहण्याची सोय, आणि सुरुवातीला नवीन शहर, आपल्याला ग्रामीण भागाचा राहण्याचा जो अनुभव आहे तसा अनुभव शहरांमध्ये नसतो। शहरांमध्ये थोड्या कठीण परिस्थिती असतात। तर माझं तुम्हाला या नोकरी मेळाव्यामध्ये 2-3 गोष्टींचं मार्गदर्शन आणि इच्छा जी आहे ते मी तुम्हाला सांगतो। प्रथम म्हणजे